नमस्कार मित्रांनो, मी सचिन बोर्डे पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो. अपॉइंटमेंट विवा शिरवाडकर लिखित हा कथासंग्रह, यातील सीतेचं चित्र ही कथा आपल्यासमोर घेऊन येतो आहे. चला तर मग ऐकूयात सीतेचे चित्र. मी स्टुडिओत गेलो तेव्हा उमाकांत आपल्या लहानशा खास खोलीमध्ये एकटाच आराम खुर्चीवर बसला होता. त्याच्या ओठात विजून गेलेली एक सिगारेट होती आणि हातात वर्तमानपत्र होतं. परंतु तो वर्तमानपत्र वाचित नव्हता हे माझ्या चटकन ध्यानात आलं. मस्तकात काही विचारांची चक्र फिरत असली म्हणजे त्याला एखाद्या सुसंवादी शारीरिक उद्योगाची साथ देण्याकडे माणसाची प्रवृत्ती असते. उमाकांतची दृष्टी वृत्तपत्रावर असली तरी त्यातील मोठमोठ्या अक्षरांचे मथळेही त्याच्या संज्ञेपर्यंत पोहोचत होते की नाही कुणास ठाऊक. मी खोलीत गेलो आणि क्षणभर दारामध्ये त्याच्याकडे पाहत उभा राहिलो. तरीही ते त्याच्या लक्षात आलं नाही. कसला विचार करतोयस रे? मी जवळ जाऊन विचारलं. विचार? तो एकदम आपल्या तंद्रीतून जागा होत उद्गारला. होय, करत नाही म्हणून सांगितलंस तर ते काही खरं मानणार नाही मी. तुम्ही लोक लिहिण्याचा धंदा करता म्हणून तुम्हाला काही लोकांची मनं वाचता येतात का रे? इतक्या खोल्यात जाण्याची जरुरी नाही. तुझ्या ओठांवर सिगारेट आहे पण ती विझून गेली आहे ह्याची तुला जाणीवही नाही. हातात वर्तमानपत्र आहे पण ते आजचे आहे, कालचे आहे की 4 महिन्यापूर्वींचं आहे हेही तुला माहिती नाही. खरंच रे? कधीच आहे? सिगारेट रक्षापात्रात टाकून उमाकांत उद्गारला. पत्राच्या शिरोभागी छापलेल्या तारखेवरून त्यानं एकदा नजर फिरवली व तेही खाली टाकून दिले. 4 महिन्यापूर्वीचंच आहे ना? मी कोचावर बसून विचारले. नाही, इतकं जुनं नाही. एकूण मी काढला तो निष्कर्ष खरा आहे. होय, खरा आहे, उमाकांत उत्तरला. कसला विचार करतोयस? विचार नाही रे, चिंता करतोय. चिंता? कसली चिंता आहे तुला? मी गंभीरपणे विचारलं. एका स्त्री संबंधीची, तो चटकन उत्तरला. एकंदरीत माझ्या मनात डोकावू लागलेली शंका खरी होती तर. उमाकांत कोणत्या तरी स्त्रीच्या प्रेमात पडला होता. हेही खरोखर काहीसं अद्भुतच होतं, कारण स्त्रियासंबंधीची उमाकांतची भावना फारशी उदार असल्याचं मला माहीत नव्हतं. ओळखीपाळखीच्या चांगल्या सुशिक्षित स्त्रियांच्या संबंधात तो जेव्हा बोलत असे तेव्हा त्या स्त्रिया ते ऐकायला तिथे हजर नसत हे त्यांचं सुदैव. त्याचं हे बोलणं अश्लील व उपहासात्मक तर असेच, पण बहुधा अन्यायाचंही असे. बायकांना आत्म्याची देणगी देवानं दिलेली नाही असं तो प्राचीन तुर्क लोकांप्रमाणे मानित होता की काय कोणास ठाऊक. पण त्यांच्या शरीराचं अस्तित्वच सामान्यतः तो अधिक लक्षात घेत असे एवढं मात्र खरं. त्याच्या जीवनाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व स्त्रियांच्या शरीराचं आणि नंतर मूर्खपणाचंही तो इतक्या तल्लखपणे, इतक्या निर्दयतेने व्यवच्छेदन करे की ते ऐकताना श्रोता अपरिचित असला तरी त्याच्या अंगावर शहारेच उभे राहावेत. एकदा एक प्रौढ, दिसायला साधारण सुंदरात जमा होईल अशी स्त्री आपल्या छोट्या मुलांना घेऊन काही कामासाठी स्टुडिओत आली होती. ती बाहेर गेल्यावर तो माझ्याकडे वळला व गंभीरपणे म्हणाला, वक्षस्थळ वाजवीपेक्षा फार मोठा आहे रे. आकाराच्या आराखड्यात बसत नाहीत. मी किंचित चिडून म्हटलं, तुझ्यासारख्या दगडानं रसग्रहण करावं या हेतूने ते देवानं तिला दिलं नाही आहे. त्या मुलांच्या पोषणासाठी आहे ते. मग देव मोठा अरसिक असला पाहिजे, तो उत्तरला. सौंदर्य निर्मिती करताना सौंदर्याचं शास्त्रच अगोदर पाहायला हवं. स्त्रियासंबंधाची अशी मनोभूमिका असलेल्या माणसानं कोणत्या तरी स्त्रीवर प्रेम करावं हे चमत्कारिक होतं. आदर, आत्मीयता, सहानुभूती यासारख्या कोमल स्वरांच्या संगीतातूनच प्रेमाची रागदारी जन्माला येते. आणि या भावना उमाकांतच्या ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीत तर अजिबात अस्तित्वात नव्हत्या. तू या रस्त्याला कधी वळशील अशी मला कल्पना नव्हती रे, मी म्हणालो. कोणत्या रस्त्याला? दृष्टी उचलून तो माझ्याकडे पाहू लागला. प्रेमाच्या. प्रेम? तुम्हा लोकांना प्रेमाशिवाय दुसरं काही दिसत नाही का रे? हां? आणि बहुधा कळतही नाही.
स्त्री ही काही प्रेम करण्यासारखी वस्तू नव्हे. म्हणजे परिस्थिती सुरक्षित होती. उमाकांतच्या दृष्टीने आणि त्याहूनही अधिक जगातल्या कोणत्या तरी एका स्त्रीच्या दृष्टीनं उमाकांत प्रेमात पडला नव्हता. मग त्याच्या स्त्रीविषयक चिंता कोणत्या स्वरूपाची होत्या? मी तशी चौकशी करण्याअगोदरच त्यानं आपणहून खुलासा केला. तो नवीन सिगारेट शिलगावून म्हणाला, स्त्रिया या मूर्ख, अडाणी, स्वार्थी आणि गळे कापू असतात. पुरुषाला आपल्या हीन शारीरिक पातळीवर ओढून त्या त्याचा सर्वनाश करतात. असे एका युरोपियन चित्रकाराचे उद्गार आहेत. तुला ठाऊक आहे ना? होय, वाचल्यासारखं वाटतं. त्याच्याशी मी सहमत आहे. पण माझ्याकडे चित्राची कामं देणारी माणसं या मताची असतातच असं नाही. हे आनंदाची गोष्ट आहे, मी उद्गारलो. तूर्त तरी ही गोष्ट केवळ चिंतेची आहे, उमाकांत म्हणाला. मला एका मोठ्या चित्राचं काम मिळालं आहे. मोठ्या म्हणजे पैशाच्या दृष्टीनं आणि माझ्या कीर्तीच्याही दृष्टीनं. मुंबईमधील एका प्रसिद्ध धनाढ्य चित्ररसिकाची नावं त्यांनी मला सांगितली. या चित्राच्या मोबदल्यात होणाऱ्या आर्थिक लाभाचीही त्यानं मला कल्पना दिली. चित्र परदेशी पाठवण्यासाठी आणि विशिष्ट मुदतीतच ते त्या चित्ररसिकाला हवं होतं. अभिनंदन करतो मनःपूर्वक मित्रा, मी उत्साहानं म्हणालो. अभिनंदन गेलं खड्ड्यात. त्या चित्राच्याच चिंतेत आहे मी. चिंता स्त्रीची आहे ना, असं म्हणालास ना तू? हो, पण ती या चित्रासाठीच. मुद्रेवर अत्यंत सात्विक, उदात्त व पवित्र भाव असलेली एखादी स्त्री मॉडेल मला ताबडतोब मिळणं आवश्यक आहे. मग हे इतकं कठीण कुठे आहे रे? मी मुद्दाम त्याला डिवचण्यासाठी म्हणालो. उदात्त व पवित्र स्त्रिया या परिसरात कमी नाही आहेत. स्त्रियांच्या ठिकाणी हे गुण असतात की नाही हा मुद्दा विवाद्य आहे. जवळ असलेल्या खिडकीतून बाहेरच्या रस्त्याकडे पाहत तो म्हणाला. परंतु उदात्त चेहरा आणि उदात्त अंतःकरण याचा तीळ मात्र संबंध नाही. स्वरांच्या काही विशिष्ट रचनेतून करुण, शृंगार किंवा अन्य कोणतेही रस निर्माण होतात, त्याप्रमाणे चेहऱ्यावरील अवयवांच्या विशिष्ट रचनेतून, ठेवणीतून उदात्ततेचा भाव तिथे प्रगट होतो. चेहऱ्यावरील उदात्तता ही चेहऱ्यावरचाच गुण असतो, मनाचा नव्हे. पण ते जाऊ दे. अशी बाई मिळत नाही ही अडचण आहे. अरे तुझ्याकडे नेहमी अशा कामासाठी येणाऱ्या त्या बाया त्या लैंगिक मासिकाच्या मुखपृष्ठासाठी फक्त लायक आहेत. हे चित्र काढायचे ते सीतेचं. सीतेविषयी तरी तुला आदर दिसतो. हा प्रश्न माझ्या आदराचा नाही आहे. आणि शिवाय सीता ही मानवी स्त्री होती असं मी मानत नाही. ती एक प्रतिकात्मक देवता आहे. अशोकवनात बसलेल्या सीतेचं चित्र मला काढायचं आहे. हा विषय त्यांनीच दिला आहे का तुला? होय. चित्र लवकर पुरं करायचं आहे, परदेशी पाठवण्यासाठी. गेले 3-4 दिवस परंतु उमाकांतचं ते वाक्य पुरं झालंच नाही. विजेचा धक्का बसल्याप्रमाणे बोलता बोलता तो एकदम उठून उभा राहिला आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्या खिडकीजवळ गेला. रस्त्यावरील कोणते तरी दृश्य तो एकाग्र दृष्टीने पाहू लागला. त्यात तो इतका तल्लीन झाला की माझ्या अस्तित्वाची आठवणही त्याला उरली नाही. 5-7 मिनिटांनी ही आठवण त्याला झाली व तो माझ्याकडे वळून प्रक्षुब्ध स्वरात म्हणाला, हे इकडे इकडे लवकर. मी उठलो आणि त्याने बोटाने दर्शवलेल्या ठिकाणी आश्चर्याने पाहू लागलो. त्या 15-20 फुटांच्या क्षेत्रामध्ये एक खेळण्याची हातगाडी होती. गाडीजवळ श्रीमंत पोशाख केलेल्या 2 स्त्रिया होत्या. स्त्रियांच्या पाठीशी त्यांना उपद्रव देणारी एक भिकारिणी होती आणि पलीकडे 2 पूरभये हातात दंडे घेऊन परस्परांशी काहीतरी बातचीत करीत होते. यातील कुणावर कोणत्या विषयावर नजर केंद्रित करावी हेच मला कळेना. मी गोंधळून विचारलं, काय रे, काय तिथे? सीता सापडली. निदान सापडल्यासारखी वाटते. उमाकांत उत्साहानं उत्तरला. असं? कोणती? ती बॉबकट केलेली का? चंदेरी पातळ नेसलेली बाई? अगदीच मूर्ख आहेस. ती बाई फार तर सीतेवर पहारा करणाऱ्या राक्षसनीसाठी उपयोगी पडेल. मग ती दुसरी नव्हे, तिसरी. म्हणजे ती, होय, ती भिकारीण. पण तिच्या पाठीवर तुला काय सात्विकता दिसली रे? पाठमोरी सीता काढायची आहे की काय तुला? चेष्टा करू नकोस. उमाकांत भारवलेल्या मनस्थितीत बोलत होता.
आता ती पाठमोरी असली तरी मघाशी या खिडकीकडे पाहत ती इथे जवळ उभी होती. तिला पाहिल्यावर मी उठलो. माझ्या मनात जे सीतेचं चित्र आहे त्याच्याशी बरीच जुळती आहे ती. माझं चित्र पुरं होणार आता. शेवटचं वाक्य उच्चारताच त्याने दोन्ही हातांनी मला जवळजवळ मिठीच मारली. त्याचा आवाज घोगरा झाला होता आणि हात थरथर कापत होते. स्वतःच्या चित्रांच्या बाबतीत तो किती भाववश व प्रक्षुब्ध होई हे मला माहीत होतं. या चित्राचं महत्त्व तर विशेषच होतं. आणि कलावंत ज्या संधीची सतत प्रतीक्षा करत असतात अशी संधी होती ती. माझे खांदे हलवून तो विनवणीच्या स्वरात म्हणाला, तू तिला बोलावून आणतोस का? मी बाहेर रस्त्यावर गेलो व त्या भिकारणीची भेट घेतली. तिच्याकडे पाहिल्याबरोबर उमाकांतचा अभिप्राय अगदी यथार्थ होता हे माझ्या प्रत्ययास आले. तिचा अंगवर्ण चांगलाच काळा होता, परंतु तिच्या मुद्रेची एकंदर ठेवण अशी होती की पावित्र्याची व सात्विकतेची भावना तिथे माहेराला आली होती. चित्रविषय या दृष्टीने उमाकांतला कोणता तपशील हा होता हे अर्थात मला ठाऊक नव्हतं. त्याची चित्रकाराची दृष्टीही माझ्याजवळ नव्हती. परंतु त्या तरुण भिकारणीचं स्वरूप, विशेषतः तिच्या मुद्रेवर पसरलेलं उदात्ततेचं चांदणं एकदम अंतःकरणाचा ठाव घेणारं होतं, यात शंका नव्हती. भिकारणीच्या पेशातही ती सुरक्षित राहिली असेल तर त्याचं श्रेय तिच्या मुद्रेवरील त्या आविर्भावाकडेच असलं पाहिजे. दिव्याचा प्रकाश अवतीभवती पडावा त्याप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरील सात्विकता तिच्या अंगा खांद्यावरून निथळत होती. लैंगिक उदासीनतेच्या काळ्या निळ्या धारेनं किनारलेली सृजनता मात्र मनाला प्रतीत होत होती. तिला कामाचं स्वरूप थोडक्यात समजून सांगणं कठीण होतं. मी तिला जवळ बोलावताच ती हात पसरून पुढे आली. तुला पैसे हवेत ना? हां साहेब. माझ्यासमोर त्या समोरच्या घरात चल, तुला काम मिळेल. अशी कामं ठाऊक आहेत मला, ती मोडक्या तोडक्या अशुद्ध मराठीत म्हणाली. मी नाही यायची. माझ्या आमंत्रणाचा काही विपरीत अर्थ होऊ शकतो हे माझ्या ध्यानातच आलं नव्हतं आणि रस्त्यावरती उभं राहून हा सगळा विषय समजावून सांगणं दुर्घट होतं. तुला वाटतं तसं काही नाही आहे. आत आलीस तर, म्हणजे तिथे आलीस तर तिथं नीट सारं समजून सांगता येईल. तुला पटलं तर हो म्हण, नाही तर खुशाल निघून जा. किती पैसे मिळतील साहेब? पुष्कळ मिळतील. 20, 25, 50, 100. या आकड्यांचं तिला यथार्थ आकलन झालं की नाही कोण जाणे, परंतु तिच्या हिशेबी या रकमा फार मोठ्या होत्या आणि त्यांचा उच्चार ऐकूनच ती स्तिमित झाली होती. आणि मग त्यामुळेच ती माझ्याबरोबर येण्यासाठी तयार झाली. उमाकांत अधीर आणि अस्वस्थ होऊन स्टुडिओत बाहेरच्या खोलीत येऊन बसला होता. आम्ही आत जाताच तो काही न बोलता तिच्याकडे इतक्या तीव्रतेने टक लावून पाहू लागला की मला चमत्कारिकच झालं. ती स्त्री भिकारी नसली तरी तिच्या माणुसकीची किमान कदर राखली पाहिजे असं मला वाटलं. मी म्हटलं, ही आली आहे. थेट मला हवी तशीच आहे. उमाकांत उद्गारला. ते ठीक आहे, पण तिनं आपलं काम अद्याप पत्करलेलं नाही. अजून तिच्याशी त्या संबंधी बोलायचं आहे. न पत्करायला काय झालं? उमाकांत आवाज किंचित चढवून आवेशाने म्हणाला. पैसा गोळा करीत वाटेल ते धंदे करीत गल्लोगल्ली फिरणाऱ्या या भिकारणी. आपण तिला जी रक्कम देऊ ती तिनं पापजन्मी नुसती बघितली देखील नसेल. हाताशी आलेला धनाचा हंडा कोणीतरी पळवू लागला म्हणजे कृपणाची जी अवस्था होईल तशीच अवस्था उमाकांतची झाली होती. तो माझ्याकडे आणि त्या भिकारणीकडे आळीपाळीने तीव्र दृष्टिक्षेप टाकू लागला. ती बाई बिचारी काहीशी भांबावून जाऊन आमचा न कळणारा संवाद ऐकत भिंतीच्या आश्रयाने दाराजवळ उभी होती. उमाकांतच्या भाषणातील तिला उद्देशून असलेला अखेरचा भाग मात्र तिच्या ध्यानात आला असावा, परंतु तिच्या दृष्टीनं त्यात निंदनालस्तीचं व अपमानकारक असं काहीच नव्हतं. ते केवळ वस्तुस्थितीचं दिग्दर्शन होतं. तिच्या उदास सात्विक मुद्रेवर एक बारीक स्मिताची लहर ओठांच्या सभोवार तरळू लागली. त्या स्मिताचा अर्थ नेमका काय होता? बहुधा त्याला निश्चित असा काही अर्थ नसावा. अज्ञान, याचना, अपमान, अनुमती
वगैरे सारख्या विविध प्रसंगी उपयोगी पडणारं ते एक सर्वस्पर्शी स्मित होतं. तिला या संवादात मात्र सहभागी करून घेणं आवश्यक होतं असं मला वाटलं. मी तिच्याकडे वळलो. इथे बैस अशी. उमाकांत ज्या मेजाशी बसला होता त्याच्या जवळ असलेल्या एका खुर्चीकडे मी बोट दर्शविले. तिने प्रथमतः त्या खुर्चीकडे आणि नंतर उमाकांतच्या डोळ्यांकडे पाहिले. खुर्चीवर बसायची तिला सवय व इच्छाही नव्हती हे उघड होते. तिला संकोच वाटला, परंतु बापजन्मी न पाहिलेल्या रकमेसाठी आपल्याला जे दिव्य करावं लागणार आहे त्यातलाच हा भाग आहे असं समजून ती निमूटपणे त्या खुर्चीवर बसली. मीही जवळ असलेल्या दुसऱ्या एका आसनावर बसलो व म्हणालो, आता आपण बोलूयात. तू अगदी गोलमेज परिषद भरवण्याच्या खटापटीत दिसतोयस. उमाकांत अधीरपणे म्हणाला. सामान्यतः स्त्री जातीचं आणि विशेषतः एका भिकारणीचं इतकं कौतुक करणं त्याला फारसं पसंत नव्हतं. मेजावर ठेवलेल्या पैशाच्या पाकिटावरच त्याला भरोसा होता. होय, मी म्हणालो. हा व्यवहार शक्य तितक्या नेमस्तपणानं आणि सौजन्याने होणं आपल्या हिताचं आहे असं मला वाटतं. तिच्या संमतीवरच सारं काही अवलंबून आहे हेही लक्षात ठेवायला हवं. उमाकांत नाईलाजानं माघार घेतल्याप्रमाणे खुर्चीच्या पाठीवर मान टाकून बसला. वाटाघाटींची सर्व जबाबदारी आता त्याने माझ्यावर सोपवली. चित्र पुरं होणार या कल्पनेनं त्याला वाटणारी अशांतता अद्याप कमी झाली नव्हती. मी बाईला उद्देशून म्हणालो, हे पहा, हे गृहस्थ इथे बसले आहेत ना, हे हेच, हे मोठे चित्रकार आहेत. चित्रकार म्हणजे? उमाकांतकडे तो कोणतरी मोठा शेठजी आहे अशा अपेक्षेने पाहत तिनं विचारलं. चित्रकार म्हणजे चित्र काढणारे. इथे भिंतीवर ही चित्र आहेत ना, ही त्यानेच काढली आहेत. हातानं? उमाकांत रागाने काहीतरी पुटपुटला. ते कोणाला ऐकू आलं नाही तेच ठीक झालं. मी म्हणालो, होय, हातानं. असंच एक चित्र त्यांना तुझं काढायचं आहे. माझं चित्र? म्हणजे माझा फोटो? नंतर तिला काहीतरी दारुण शंका आली व आवेशाने हातवारे करत ती म्हणाली, पण मी एक पैसा बी द्यायची नाही. मला नको तो फोटो. साहेब, तुम्ही बोललात की. उमाकांत पुन्हा काहीतरी जोराने पुटपुटला. तिकडे दुर्लक्ष करीत मी म्हणालो, बाई, एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा. पैसे देणारे आम्ही आहोत, तू घेणारी आहेस. तिचं शंका निरसन झालं. खुर्चीवरून ती अर्धवट उठली होती. ती पुन्हा आपले कपडे सावरून व्यवस्थित खाली बसली. किती पैसे देणार? तिनं विचारलं. निदान 50. मी 100 देईन. उमाकांत आवेशाने गरजला. जरा टाळकं जागेवर ठेवून वागलीस तर आणखी 50 देईन. असे 150. 150 म्हणजे किती 50? 350 मी खुलासा केला. माय ग! तिच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. आश्चर्याचा व आनंदाचा पहिला पूर ओसरून गेल्यावर तिनं विचारलं, आणि हे कशाबद्दल? तुझं चित्र काढण्याबद्दल. नुसतं एवढंच? नाही, आणि पुष्कळ आहे. तुला ही फाजील चौकशी कशाला हवी ग? तू यायला तयार आहेस की नाही ते सांग. उमाकांतने दरडावून विचारलं. हाय, 5 दिवस यावं लागेल. येशील? येईन की. अगदी ठरलेल्या वेळेवर? होय, ती कावरी बावरी होऊन उत्तर देत होती. घरून रोज अंग स्वच्छ धुवून नि केस विंचरून यायचं. केवळ चित्र काढण्यासाठी इतक्या बंदोबस्ताने आणि अखंडपणे 5 दिवस यावं लागतं हे तिच्या बुद्धीला पटेना. तिला वाटलं या चित्राच्या मागे काहीतरी अधिक अर्थ असला पाहिजे. उमाकांतकडे पाहून ती किंचित हसली व उत्तरली, अंग धुवून येईन ना. असं मूर्खासारखं वाटेल तेव्हा हसायचं नाही. उमाकांत तिचं हसणं पाहून भडकला होता. नाही हसायची. ते अंगावरील जीर्ण पदर सावरीत गंभीरपणे म्हणाली, इथे आल्यावर आम्ही देऊ ते कपडे नेसायचे. होय, पण खरंच हे सारं चित्रासाठी? उमाकांतचा काही स्फोट होण्याअगोदरच माझ्या शब्दातून शक्य तेवढे गांभीर्य आणि सौजन्य व्यक्त करीत मी तिला सांगितलं,
बाई, तुझं फक्त चित्र काढायचं आहे, दुसरं कोणतंही काम तू करायचं नाही आहेस. माझ्या बोलण्याचा इष्ट तो परिणाम झाला आणि तिची खात्री पटली. माझ्या सूचनेवरून उमाकांतने तिला 25 रुपये इसार म्हणून दिलं. थरथरत्या हाताने आणि भयभीत दृष्टीने इकडे तिकडे पाहत तिने त्या नोटा उचलल्या आणि आपल्या जीर्ण लुगड्याच्या पुढील गाठीमध्ये त्यांची पुरचुंडी खोवून दिली. नोटांच्या स्पर्शाचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून भरभरून वाहत होता. आज पोराला गोडधोड खायला देईन, म्हाताऱ्याला दवापाणी करीन, ती भारावून स्वतःशीच पुटपुटली. असे 25 रुपये आणखी 5 दिवस रोज संध्याकाळी तुला मिळतील, न चुकता यायचं मात्र. येईन साहेब, ती कृतज्ञतेने हात जोडून उत्तरली. उमाकांतलाही तिने नमस्कार केला. ती खुर्चीवरून उठली आणि पैशाच्या गाठीवर हात ठेवून संतुष्ट मुद्रेने बाहेर जाऊ लागली. तेवढ्यात उमाकांत ओरडला, अहो सीताबाई, तुम्ही कुठे राहता ते सांगून ठेवा, म्हणजे फरारी झालात तर. ती मागे वळली. मी या पलीकडच्या ठेसनाजवळ पुलाखाली राहते. पण साहेब, माझं नाव सीता नाही, मला ठाऊक आहे ते. मग सीता म्हणून का हाक मारलीत? पुन्हा अधिक थोडा खुलासा करणं आवश्यक होतं. मी म्हणालो, सीतेचं चित्र काढायचं आहे म्हणून त्यांनी तुला मौजेने तशी हाक मारली. चित्र तर माझं काढायचं आहे ना? ती अधिकच बुचकळ्यात पडून उद्गारली. होय, तुझं काढायचं आहे, पण ते सीतेचं म्हणून. कोण सीता? रामाची सीता. तिला रावणाने पळून लंकेत नेऊन ठेवली होती जंगलामध्ये. हां, हो, तिथं मारुती गेला होता. तेच चित्र काढायचं आहे. म्हणजे मी 5 दिवस, तू 5 दिवस सीता होऊन चित्रासाठी बसायचं. म्हणजे जशी मीच रामाची सीता? हो, चित्रापुरती. या संवादाचा काहीतरी विचित्र परिणाम तिच्यावर होत असल्याचं दिसत होतं. बोलता बोलता संथ पावले टाकीत ती पुन्हा माघारी आली. पैशाच्या पुरचुंडीवर असलेले तिचे हात विलग झाले. खुर्चीच्या पाठीवर हात ठेवून ती काही वेळ मेणाच्या चित्रासारखी अगदी स्तब्ध जमिनीकडे नजर लावून उभी राहिली. आता काय हवंय तुला? जास्त पैसे मागायचे असतील, बायकांची जात आणि त्यातून भिकारीन, हाव संपायची नाही कधी. उमाकांत रागाने म्हणाला. मला काही नको, हे पैसे बी नकत. ती गंभीरपणे उत्तरली आणि क्षणार्धात गाठीतल्या नोटा काढून तिने टेबलावर फेकल्या. का? काय झालं? मी रामाची सीता हो? नाही, नाही व्हायची. स्वप्नात असल्याप्रमाणे ती बोलत होती. अरे काय बिघडलं तुझं? उमाकांतने मेजावरती जोरात मूठ आपटली. बाई, तुझी अडचण काय आहे? मी समजावणीच्या सुरात विचारलं. तुला आणखी पैसे हवेत का? 200 रुपये देईन, उमाकांत आवेशाने उद्गारला. सोन्याची रास ओतली ना तरी बी मी सीता व्हायची नाही. देवाच्या पायरीला पाय लावू. ती भिकारीन काहीशा दुःखानं पण निर्धाराने म्हणाली. इतर काही सांगा, पण हे करायची नाही मी. मी फार वाईट आहे, पापीन चांडाळी नाही. सीतामाईच्या नावाला मी टाळणार नाही. 400 रुपये देईन, 850 देईन, उमाकांत अगतिक होऊन ओरडला. ती काहीच उत्तरली नाही. कानावर पडणाऱ्या त्या आकड्यांची तिच्या अंतःकरणात प्रचंड प्रलोभ निर्माण झाला असावा. तिच्या दरिद्री भिकारी जीवनात या रकमेने अक्षरशः सोन्याची दारका उभा राहणार होते. सुखासमाधानाचा पाऊस बरसणार होता. उपासमारीतून तू एकदम आपल्या म्हाताऱ्या बापासह आणि लहान मुलांसह संपन्नतेच्या प्रांतात प्रवेश करणार होती. डोळे मिटून ती हा चित्रपट काही वेळ पाहत राहिली. पण हे मोह तिला जिंकू शकले नाहीत. ती एकदम निर्धारानं मागे वळली आणि झपाट्याने धावत पळत दाराबाहेर निघून गेली. मी उमाकांतकडे पाहिलं. तो अत्यंत दुःखी आणि संतप्त झाला असेल अशी माझी कल्पना होती. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की समोर वीज चमकल्याप्रमाणे त्याचा चेहरा उजळून आला होता. दृष्टीतील कठोरता मावळून गेली होती.
काहीतरी अपूर्व व मांगल्यमय दृश्य बघितल्यासारखं समाधान त्याच्या डोळ्यांमध्ये चमकत होतं. तो उठला आणि खोलीत फेऱ्या घालीत म्हणाला, माझं सांत्वन करणारा चलास तर मुळीच आवश्यक नाही. बाई आज ना उद्या मिळेल, पण आज मी एक धडा, फार मोठा धडा शिकलो. उमाकांत काय शिकला हे मी ओळखलं, परंतु त्यावेळी त्याची चर्चा करणं हितावह नव्हतं.